नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. आजची ब्लॉकबस्टर मॅच आहे सनरायझर्स हैदराबाद वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. दोन्ही टीम्सनी प्लेऑफसाठी ऑलरेडी क्वालिफाय केलं आहे, पण फाईट सध्या आहे टॉप 2 फिनिश करण्यासाठी. बघूया आजची मॅच आपल्यासाठी काय आणते. आपण करंट सिच्युएशन बद्दल बोलूया. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सध्या पॉईंट्स टेबलवर नंबर 1 आहे, +1चा नेट रन रेट आहे त्यांचा. तर RCBचे चान्सेस जास्त आहेत टू फिनिश ॲट टॉप 2. पण गुजरात टायटन्सनी काल CSKला 89 रन्सनी हरवून खूप मोठा विक्ट्री घेऊन त्यांनी इक्वेशन आता एकदम इंटरेस्टिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला आहे सनरायझर्स हैदराबाद आणि त्यांच्यासाठी सिच्युएशन एकदम सिम्पल आहे. टॉप 2 मध्ये जर फिनिश करायचं असेल तर मॅसिव्ह विक्ट्री पाहिजे अगेन्स्ट RCB टुनाईट. जर SRH पहिली बॅटिंग करते आणि 220 स्कोर करते तर RCBला त्यांना 88 रन्सने हरवावं लागेल. आणि जर चेस करत असतील तर 150 रनचा टार्गेट त्यांना 11 ओव्हरमध्ये बनवायचा आहे. म्हणजे दोन्ही टीमसाठी प्रेशर फुल ऑन आहे. हेड टू हेड स्टॅट सांगतो तुम्हाला. 26 मॅचेस खेळलेत एकमेकांविरुद्ध. SRH 13 मॅचेस जिंकली आहे, RCB 12 जिंकली आहे आणि 1 नो रिझल्ट होता. म्हणजे ही एक नेक टू नेक रायव्हलरी आहे. एक टीम जिंकली की दुसरी लगेच कमबॅक करते. म्हणजे आजचं सुद्धा मला असं वाटतं की एक थ्रिलर गेम होणार आहे. वळूया प्लेयर अपडेट्सकडे. RCB फॅन्ससाठी एक मोठा अपडेट आहे. रजत पाटीदार इज फिट अँड इज अवेलेबल टू प्ले टुनाईट. बट दॅट हॅव्हिंग सेड दॅट एक मोठा क्वेश्चन इथे येतो की जर पाटीदार आतमध्ये येतो तर बाहेर कोण बसणार. पाटीदारचा रिप्लेसमेंट होता व्यंकटेश अय्यर आणि गेल्या मॅचमध्ये त्यांनी ती अपॉर्च्युनिटी एकदम चांगली ग्रॅब केली. एवढी चांगली की ही वॉज द प्लेयर ऑफ द मॅच. तर जर आज पाटीदार खेळतो तर कोण बसतं हे बघण्यासारखं असणार आहे. दुसरी अपडेट आहे, फिल सॉल्ट अजूनही इंजर्ड आहे. ही इज स्टील स्ट्रगलिंग विथ हिज फिंगर इंजुरी. पण प्लेऑफ्सपर्यंत असं होप्स आहेत की ही विल बी फिट. तर बघूया त्याच्यावर काय अपडेट आहे. ऑन दी अदर हँड SRH साठी मला नाही वाटत देर आर गोइंग टू बी एनी चेंजेस. देर इज नो प्लेयर इंजुरी अपडेट, नो ॲब्सेन्सी अपडेट. पण मला वाटतं त्यांचा विनिंग कॉम्बिनेशन ठरलेला आहे अँड दे विल गो अनचेंज्ड. प्लेयर इन द स्पॉटलाईट माझ्यासाठी आज आहे भुवनेश्वर कुमार. एक वेळ होता भुवी SRHचा बिगेस्ट मॅच विनर होता. 2016च्या IPL विनिंग सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादचा भुवी पर्पल कॅप होल्डर होता. पण आज तो ऑपोजिट टीममध्ये आहे आणि आज हैदराबादला खेळणार आहे. 36 इयर्सचा आहे. हॅव्हिंग सेड दॅट न्यू बॉल स्विंग, डेथ ओव्हर यॉर्कर आणि कंट्रोल अजूनही टॉप क्लास आहे. दिस इज वेअर एक्सपिरियन्स काउंट्स. या सीझनमध्ये भुवीकडे 24 विकेट्स आहेत ऑलरेडी. पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमी आहे 6.71ची आणि डेथ ओव्हर्स इकॉनॉमी आहे 8.8ची. आजचा सामना एक्सप्लोजिव्ह बॅटर समोर आहे. इट इज अभिषेक शर्मा अँड ट्रॅव्हिस हेड. तर आज भुवीचं खेळणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अँड हॅव्हिंग सेड दॅट तो कंडिशन सुद्धा ओळखतो हैदराबादचे, बिकॉज ही प्लेड सो मेनी इयर्स इन हैदराबाद. आणि हैदराबादचे प्लेयर्स सुद्धा, जसं मी बोललो, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड दोघं पण त्याला भरपूर खेळले आहेत नेट्समध्ये. तर ही बॅटल खूप छान असणार आहे आज. दुसरा प्लेयर माझ्यासाठी स्पॉटलाईटमध्ये आहे अभिषेक शर्मा. या सीझनमध्ये बीस्ट मोडवर आहे तो. 13 इनिंग्समध्ये 507 रन केले आहेत. 350 आणि 1 सेंचुरी ऑलरेडी आहे त्याच्या नावाला. सगळ्यात डेंजरस स्टॅट सांगतो, 201च्या स्ट्राईक रेटच्या वरती मारतो तो. पॉवर प्लेमध्ये बॉलर्सला डिरेक्ट अटॅक करण्यासाठी तो रेडी असतो. पण आजचा बिगेस्ट चॅलेंज, जसं आपण आधी पण बोललो, की असणार आहे भुवनेश्वर कुमार समोर असणार आहे. फॉर्मर टीम मेंबर अभिषेक शर्मा, फॉर्मर टीम मेंबर भुवनेश्वर कुमार. दिस बॅटल इज गोइंग टू बी अ रॉकिंग बॅटल. हॅव्हिंग सेड दॅट माझी की बॅटलमध्ये पहिली बॅटल आहे याच्यावर मोठी ब्लॉकबस्टर बॅटल, विच इज विराट कोहली वर्सेस पॅट कमिन्स. ही रायव्हलरी फक्त T20 IPL पर्यंत सीमित नाही आहे. ही रायव्हलरी त्यांची खूप आधीपासूनची चालू आहे, इंटरनॅशनल क्रिकेटपासूनची. इंटरेस्टिंग स्टॅट सांगतो तुम्हाला. T20 क्रिकेटमध्ये कमिन्सने कोहलीला फक्त एकदाच आउट केलं आहे. कोहलीने 57 बॉलमध्ये 81 रन्स केले आहेत त्याच्या अगेन्स्ट. जर कोहली सेट झाला तर हैदराबादवर प्रेशर नक्कीच येणार आहे. माझी दुसरी बॅटल आहे ट्रॅव्हिस हेड वर्सेस भुवनेश्वर कुमार. ही एक सुपर इम्पॉर्टंट बॅटल असणार आहे. ट्रॅव्हिस हेडचा आउटसाइड ऑफचा जो वीकनेस आहे
ते खूप एव्हिडेंट आहे या सीझनमध्ये. मोहम्मद सिराजनी सुद्धा त्याला खूप ट्रबल केला आहे आउटसाईड ऑफ स्टंप आणि विकेट्स पण घेतल्या आहेत. IPL 16मध्ये IPL 26मध्ये भुवीकडे 15 पॉवर प्ले विकेट्स ऑलरेडी आहेत, सेकंड हायेस्ट इन दिस IPL. स्टॅट सांगतो तुम्हाला. ट्रॅव्हिस हेड वर्सेस भुवनेश्वर कुमार, 13 रन केले ट्रॅव्हिस हेडनी 9 बॉलमध्ये फक्त, आणि एक वेळा आउट सुद्धा केला आहे भुवीने त्याला. म्हणजे न्यू बॉलमध्ये ही बॅटल खूप डेंजरस होऊ शकते आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट की भुवी त्याला कसा आज कंट्रोलमध्ये ठेवतो. वळूया पिच आणि टॉसकडे. हैदराबादची विकेट आपल्याला माहिती आहे बॅटिंग पॅराडाईस आहे. 200च्या वर कॉन्स्टंट स्कोर्स आपण बघितले आहेत तिकडे. या सीझनमध्ये 6 मधून 4 मॅचेस बॅटिंग फर्स्ट टीम जिंकली आहे. तर ड्यूचा जास्त काही फॅक्टर येत नाही इथे, त्यामुळे मला असं वाटतं की टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली बेटर असणार आहे. मोठा टोटल करा, बोर्डवर टाका, जसं काल गुजरातनी सुद्धा केलं. तर मला असं वाटतं आज सुद्धा बॅटिंग पॅराडाईस विकेट आहे, तर बॅटिंग करावी, 230 पर्यंत स्कोर करावा आणि डिफेंड करा टोटल. वळूया फन फॅक्टकडे. माझ्याकडे 2 इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. पहिला आहे ट्रॅव्हिस हेड आणि जेकब डफी. ट्रॅव्हिस हेडला जेकब डफीनी 4 T20 इनिंग्समध्ये 3 वेळा ऑलरेडी आउट केला आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्मानी जेकब डफीला 242च्या स्ट्राईक रेटनी मारला आहे आणि ट्रॅव्हिस हेडचा स्ट्राईक रेट 116 आहे अगेन्स्ट जेकब डफी. तर ही एक बॅटल बघण्यासारखी असणार आहे. दुसरे इंटरेस्टिंग फॅक्ट माझ्याकडे आहे. हेनरी क्लासेन फक्त 31 रन दूर आहे टू कम्प्लीट 2000 रन्स फॉर SRH, आणि हा एक खूप मोठा अचीवमेंट असणार आहे फॉर अ बॅटर अँड फॉर द फ्रँचाईज ऑल्सो, की 2000 रन फॉर दॅट वन पर्टिक्युलर फ्रँचाईज इज अ बिग थिंग. तर हे 2 इंटरेस्टिंग फॅक्ट्स होते माझ्याकडे. तर वळूया मॅच प्रिडिक्शनकडे. आजचा सगळ्यात मोठा प्रश्न, आजची मॅच कोण जिंकणार? तर दोन्ही टीम्स कॉन्फिडंट आहेत, 3 मॅचेस जिंकल्या आहेत, प्लेऑफ्समध्ये ऑलरेडी क्वालिफाय केलं आहे. हॅव्हिंग ऑल ऑफ दॅट सेट, मला असं वाटतं RCB ऑन पेपर्स जास्त स्ट्रॉंग दिसते मला ॲज कम्पेअर्ड टू SRH. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, बॉलिंग चांगली आहे त्यांची कम्पेअर्ड टू SRH. मोमेंटम चांगला आहे, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चांगले आहेत ते, डिफेंडिंग चॅम्पियनसुद्धा राहिले आहेत. बट SRHकडे होम ॲडव्हान्टेज आहे, ते सुद्धा 3 मॅचेस जिंकून आले आहेत, त्यांची बॅटिंगसुद्धा एक्सप्लोजिव्ह आहे. तर ही एक थ्रिलर मॅच होणार आहे हे तर नक्कीच आहे. बट मला असं वाटतं स्लाईट एज RCBकडे आहे आजचा. तर म्हणून मला असं वाटतं की आज RCB जिंकू शकते SRHच्या अगेन्स्ट. तुमचं प्रेडिक्शन मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.